नमस्कार. आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. दासोपंतांना ज्या आदिगुरु रूपामध्ये बीज मंत्र दत्तात्रेयाच्या रूपाकडून मिळाला, त्या आदिगुरु रूपाची 16 अवतारांपैकी एक असलेला आदिगुरु स्वरूपाची जयंती आज आणि चातुर्मासाचा प्रारंभ. खरं तर द्वादशीपासून सुद्धा अनेक जण चातुर्मास आरंभ करतात, कोणी पौर्णिमेपासून करतात. दासोपंतांच्या 16 अवतारांपैकी एक असलेला आदिगुरु हा अवतार, त्याच्या जयंतीच्या निमित्तानं आज आषाढ पौर्णिमेपासून चातुर्मास व्रताला आरंभ होतोय. दासोपंतांच्या पदार्णवाविषयी, त्यांच्या पदरचनांच्या विषयी अनेक व्याख्यानांमधून, प्रवचनांमधून प्रसंगोपात अनेकदा ही माहिती आपणापर्यंत पोहोचली आहेच. पण तरी सुद्धा थोडीशी प्रस्तावना म्हणून आज अगदी थोडक्यात त्याविषयी सांगते. दासोपंत 16व्या शतकातले नाथपंचकामधील एक अत्यंत महत्त्वाचे संत, प्रचंड वाङ्मय निर्मिती करणारे संत. संस्कृत, प्राकृत, तेलुगू, कन्नड आणि इतर अनेक प्रादेशिक भाषांच्या मध्ये पदांची रचना करणारे संत. केवळ भाषाच नव्हे तर शास्त्रीय संगीत आणि त्याचबरोबर उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, प्रादेशिक लोकसंगीत या सर्व संगीताचा वापरही दासोपंतांच्या पदरचनांमध्ये आपल्याला दिसतो. वेगळं काय आहे? नाथांनी रचना केली, ज्ञानदेवांनी रचना केली, तुकाराम महाराजांनी रचना केली, नामदेवांनी रचना केली. या पदरचनांच्या मध्ये आपल्याला दिसतं ते देवाच्या सगुण रूपाचं वर्णन, त्याचं आकर्षण, त्याचं दर्शन, त्याची पूजा, त्याचं अर्चन, त्याचं गुणवर्णन. हे एक मानसिक समाधान आहे. ही शब्दांची पूजा हे एक मानसिक समाधान आहे आणि समाजशास्त्रीय दृष्ट्या, मानसशास्त्रीय दृष्ट्या याला एक वेगळा आयाम आहे. आणि म्हणूनच भजन ऐकलं किंवा संतांच्या रचना ऐकल्या की शांत रस आपल्या मनामध्ये स्त्रवू लागतो आणि मन, बुद्धी, चित्त हे शांत वाटायला लागतं. विशिष्ट रूपामध्ये त्या देवाला बघणं, त्याची शब्दांची पूजा बांधणं हे अनेक संतांनी केलंय. पण दासोपंतांच्या संदर्भामधली एक वेगळी अशी गोष्ट की प्रत्येक संप्रदाय उपासना परंपरेला एक विशिष्ट संहिता असते. काय असते संहिता? तर त्यांचा कुळधर्म, कुळाचार याचा दिवस ठरलेला असतो. परंपरेनं सकाळची पूजा, दुपारची पूजा, संध्याकाळची पूजा जे काही असेल त्याचं एक संविधान तयार झालेलं असतं. कुणी पूर्वजांनी, कुणी संतांनी, कुणाच्या कुळातल्या एखाद्या देवभक्तांनी ते केलेलं असतं आणि त्या संविधानाप्रमाणे ती परंपरा पुढे चालत असते. संविधानामध्ये जर शिव दैवत असेल तर रुद्राभिषेक होतो, विष्णू दैवत असेल तर पवमानाचा अभिषेक होतो आणि वेगवेगळ्या रचना त्या संतांच्या कुळामध्ये इतर कोणी केल्या असतील तर प्रसंगोपात कुळधर्म, कुळाचाराला त्या रचना म्हणण्याचा प्रघात असतो. अनेक प्रवाह आहेत त्याच्यामध्ये, अनेक संप्रदाय आहेत. संप्रदायांनाही अनेक छोटे छोटे प्रवाह तयार झालेले आहेत. आमच्याकडे असं असतं, आमच्याकडे असं नसतं, आमच्या कुळधर्माला हे चालत नाही, आमच्याकडे हे असं चालत नाही. हे वैयक्तिक कुटुंबाचं असतं, तसं मंदिरांच्या, संस्थानांच्या बाबतीतही असतं. आणि म्हणून मंदिरांच्या मध्ये अभिषेकाची जशी परंपरा, तशीच पदगायनाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा दासोपंतांच्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये अंबाजोगाईला प्रसृत झाली. काय इतिहास आहे ह्याला?
तर दासोपंतांनी निर्मिलेल्या पदांचं गायन करणं हा विशिष्ट उपासना परंपरेचा, त्या उपासनेचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्या घरी रोज पूजा होते. दासोपंतांच्या देवघरी जेव्हा पूजा होते तेव्हा संध्याकाळच्या पूजेच्या वेळी काही पद म्हणणं, निश्चित स्वरूपाने म्हणणं, त्याचा एक विशिष्ट क्रम असणं, त्यानंतर आरती म्हणणं, आरतीच्या नंतर पाळणा, शेजारती, ललित आरती आणि मग त्यानंतर सांगता म्हणण्यासाठी, सांगता करण्यासाठी एखादं अष्टक म्हणणं. उदाहरणार्थ कीर्तन परंपरेकडे जर आपण बघितलं तर नारदीय कीर्तनाची सांगता हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा याने होते आणि सुरुवात राम कृष्ण हरी या 3 नाम उच्चाराने होते. त्याच पद्धतीनं दासोपंतांच्या देवघराच्या दत्तपूजेचं, एकमुखी षड्भुजधारी दत्तपूजेचं एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण संविधान दासोपंतांनी तयार केलेलं. आगम यंत्र पूजा, आगम आणि निगम असं जसं आपण म्हणतो, यंत्रपूजा आणि ज्ञान या सगळ्याच गोष्टीमध्ये, तशी आगम निगमाची एकत्रित पूजा बांधलेली म्हणजे सगुण आणि निर्गुणाची एकत्रित पूजा बांधलेली दासोपंतांच्या देवघरी तुम्हाला दिसते. एवढंच आहे का? तर नवविधा भक्तीचा संपूर्ण संचार दासोपंतांच्या या सर्व पदांच्या मधून झालेला आहे. श्रवणम कीर्तनम ज्याला आपण नवविधा भक्ती म्हणतो, या नवविधा भक्तींचा संपूर्ण कल्लोळ दासोपंतांच्या संपूर्ण पदांच्या मध्ये दिसतो. हे कशासाठी, का म्हणून? म्हणजे एकीकडे दासोपंत सुखरास्य सुगम पद लिहितात, दासोपंत सगुणाचं वर्णन करतात, त्याला वेगवेगळ्या नात्यांनी त्याला आर्तपणे हाका मारतात, त्याला बाप म्हणतात, आई म्हणतात, सखा म्हणतात, तुझं विण माझं कोणी नाही, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूनी निर्गुणाची उपासना सांगतायत. निर्गुणाची उपासना म्हणजे ब्रह्माची उपासना आहे. हे ब्रह्म म्हणजे काय? तर तुमच्या माझ्यातलं तत्व आहे. जर ते निर्विकार आहे, ते निराकार आहे, ते साकार नाही, सगुण रूपाचं नाही, तर मग एका बाजूनी सगुणाची इतकी पूजा बांधण्याचं कारण काय? फार सुंदर तारतम्य भावानं तर्कशास्त्रानं दासोपंतांनी या नवविधा भक्तीचा आधार घेतलेला आहे. केवळ पदांच्या मध्येच नाही तर त्यांच्या संपूर्ण रचना, त्यांच्या एकूणच वाङ्मयाच्या रचनेकडे जर बघितलं तर या वाङ्मय रचनेकडे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसतील. कोणत्या पद्धतीनं? तर ते वेगवेगळ्या स्तरांनी ते जात आहेत. मुमुक्षु पातळीचा जो भक्त आहे त्याच्यासाठी पंचीकरणाचा अत्युत्तम असा पासोडीचा ग्रंथ आहे. आणि अतिशय सामान्य भक्तासाठी दासोपंतांनी सुगम भक्ती रचना तयार केलेल्या आहेत. पण सामान्य भक्त सुगम भक्ती रचना गात असताना मुमुक्षु जर तिथे असेल तर त्याची नाराजी नको, किंवा नाराजी नको म्हणल्यापेक्षा त्याचा विरस होऊ नये असं जेव्हा त्यांना वाटतं, तेव्हा ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करणाऱ्या, अत्युच्च पातळीवरच्या उपनिषदांवरती भाष्य करणाऱ्या, आत्मा, देह, शरीर, मन, चित्त, बुद्धी, अहंकार, त्रिगुण आणि अशा विविध ज्याला म्हणता येईल की ज्याला आपण वेदांत म्हणतो, त्या वेदांतामधल्या सगळ्या व्याख्या त्याची उकल दासोपंत पदांमधून करतात. उपासना परंपरेनं विचार केला तर त्याचं वर्गीकरण वेगळं करता येईल. शास्त्रीय संगीता पद्धतीनं त्याचा विचार केला तर त्याचं वर्गीकरण वेगळं करता येईल. दासोपंतांच्या या पदार्णवाचं वर्गीकरण अभ्यासाच्या दृष्टीनं मी जेव्हा प्रबंध सादर केला, माझे गुरुवर्य ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते डॉक्टर विद्यासागरजी पाटंगणकर यांनी मला दीपस्तंभाप्रमाणे अत्यंत सूक्ष्मपणे या प्रत्येक पदाची वाट दाखवली. आणि जेव्हा ही वाट ते दाखवत होते तेव्हा हे मला समजत होतं
की आपण बालपणापासून या रचना गातोय, मुखपाठ आहेत, पण मर्म कळलं नव्हतं. ते मर्म सद्गुरूंनी दाखवावं लागतं. आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या रचनांच्या सादरीकरणासाठी गुरूंची कृतज्ञता म्हणून हे चातुर्मासाचं व्रत. सद्गुरू श्री दासोपंत यांच्या चरणी मी आज नतमस्तक होते. त्याचबरोबर माझे मोक्षगुरु आनंद स्वामी गोस्वामी, माझे वडील, त्यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालते. आणि संत साहित्याच्या या दालनामध्ये, या वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना बोट धरून ज्या व्यक्तींनी, ज्या सद्गुरूंनी मला चालवलं, आजही त्यांचं बोट सोडण्याची माझी हिंमत होत नाही. कारण चालता बोलता ज्ञानाचा तो सागर. असे बीडच्या जनी जनार्दनांचे वंशज, स्वामी जनी जनार्दनांचे वंशज डॉक्टर विद्यासागरजी पाटंगणकर यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात घालते. या गुरुत्रयींनी माझ्या मस्तकावरती हात ठेवावा आणि माझ्या मुखाने ज्ञान वदवून घ्यावं अशी विनंती त्यांना करते आणि माझ्या निरूपणाला सुरुवात करते. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सद्गुरु सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा हरश्चैव गुरुः साक्षात् महेश्वरा, गुरुरेवा द्वयं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या दिवशी कुलधर्म कुलाचार असतो, म्हणजे जयंती असते, त्या दिवशी संध्याकाळच्या पूजेच्या पूर्वी, आरतीच्या पूर्वी बैठकीची पदं म्हणण्याचा प्रघात आहे. काय आहेत ही बैठकीची पदं? नावाप्रमाणेच इतर पदं बसून म्हटली जात नाहीत. बैठकीची पदं म्हणण्यासाठी सगळेजण देवघराच्या ओसरीवरती एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी अशा ओळींमध्ये बसतात आणि बैठक करून ही पदं म्हणायची. याचं सांगीतिक दृष्ट्या थोडंसं वैशिष्ट्य सांगते आणि मी पुढे जाते. बैठकीची पदं म्हणजे तुम्ही बघत असाल, जर रागदारीत गायला एखादा गायक बसला तर तो द्रुतलयीमध्ये कधी सुरुवात करत नाही. ठाय लयीमध्ये रागाची तोंडफोड करतो आणि त्या रागाचं तोंड जेव्हा तो विस्तारत नेतो, पुढे पुढे नेतो, तेव्हा ठाय लयीमध्ये व्यवस्थित स्वर लागल्यानंतर, बडा ख्याल ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणतो, तो गायल्यानंतर मग द्रुतलयीमधल्या स्वरांची बरसात त्याची सुरू होते. हे झालं सांगीतिक. आणि दुसरं वाङ्मयीन म्हणूया किंवा पारमार्थिक म्हणूया किंवा भक्तीच्या अंगानं म्हणूया. ही काय रचना आहे पदांची? तर देवाला आर्त साद घातलीये की तुझं नाम माझ्या तोंडून गायलं जाऊ दे, तशी बुद्धी तू मला दे. त्याच्या रूपाचं वर्णन आहे, त्याच्या गुणाचं वर्णन आहे. आणि या वर्णनाच्या नंतर तुझ्या विना मला कोणी नाही अशा प्रकारची आर्त हाक या बैठकीच्या पदांमध्ये दासोपंत मारतात. ठाय लयीतली ही पद आहेत. आजचं मुद्दाम बैठकीचं हे पद घेतलंय मी आदिगुरूंची जयंती असल्यामुळं आदिगुरूचं वर्णन करणारी आणि त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणाचं हे वर्णन करणार आहे. आदिगुरु गुण गंभीरा
लागे मी परी काही. अशा प्रकारच्या या रचना आहेत. ठाय लयीमध्ये जाणारं अत्यंत सुंदर विवेचन. काय म्हणतायत दासोपंत? आदि गुरु गुण गंभीरा तुझ हुनी तारकू नाही. प्रत्यक्ष दासोपंतांना बीजमंत्र देणारे, गुरुमंत्र देणारे आदिगुरु. दासोपंतांच्या देवघरी पूजेमध्ये आदिगुरूंची एक मूर्ती आहे आणि या आदिगुरूंची मूर्ती गुरुस्वरूप मानली जाते आणि या मूर्तीची पूजा आज खास करून केली जाते. या गुरूंचं वर्णन दासोपंत करतायत. आदिगुरु दक्षिणामूर्तीची परंपरा आहे का याचा शोध घ्यायला हवा, कारण आचार्यांनी ही परंपरा आम्हाला घालून दिली. पण त्याचबरोबर आचार्यांच्या पंचायतनाची परंपरा मात्र दासोपंतांच्या देवघरी नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त एको देवो केशवो या उक्तीनं श्री दत्तात्रेयाचं एकमेवा द्वितीय अशा प्रकारचं दैवत दासोपंतांच्या देवघरी आहे. दासोपंत म्हणतात, तुझ्याहून मला कोणीही दुसरा तारक नाही. गुणगंभीर असलेला, गुणांचा सागर असलेला तू, गुणगंभीर, इतकं सुंदर वर्णन दासोपंत या ठिकाणी करतायत की गुणांची उपाधी आहे ती मोठ्या गांभीर्याने आहे. गंभीर, गुणगंभीर आदिगुरु म्हणजे संपृक्त असलेला, गुणांनी संपूर्ण असलेला, सर्वज्ञ, संपूर्ण असलेला असा आदिगुरु, ज्याच्या पाद जळामृत पान न निववी, ज्याच्या चरणांचं जळ, अभिषेक केल्यानंतरचं जे जल आहे ते प्राशन केल्यानंतर तृष्णा नाहीशी होते. जेव्हा तहान लागते माणसाला, ती तहान साध्या पाण्याने नव्हे, पण ही तहान कोणती आहे तर हे महत्वाचं, ही साध्या पाण्याची तहानच नव्हे, ही तहान आहे भक्तीची, देवाशी एकरूप होण्याची, देवाच्या जवळ जाण्याची, ब्रह्मरूप होण्याची, एकमेवा द्वितीय अशा स्वरूपाच्या मध्ये लीन होण्याची ही तहान आहे. ही तृष्णा दासोपंतांच्या आर्त अशा मनातून आलेली आहे आणि ती शारीर तृष्णा नव्हे तर ती मानसिक तृष्णा आहे, ती भक्तीची तृष्णा आहे. दासोपंत म्हणतात, पाद जळामृत पान निववी, तुझ्या पायाचं हे जे जल आहे ते अमृताप्रमाणे आणि ते प्राशन केल्यानंतर जन्मोजन्मीची जी जन्म घेण्याची तृष्णा आहे, ही तृष्णा म्हणजे वासना, ही वासना पूर्ण होते, ती निवते, ती पुन्हा उत्पन्न होत नाही, कायम स्वरूपी तिचं शमन होत आहे, अशी भावना दासोपंत या ठिकाणी व्यक्त करतात. आणि अशी तहान, अशी वासना संपून जावी, ती पुन्हा उत्पन्न होऊ नये, अशी माझी तृष्णा तू शमव. नमगे मी पर काही, याशिवाय दुसरं काहीही मी तुझ्याजवळ मागत नाही. माझी एकमेवा द्वितीय अशी तुझ्या चरणावरती विनंती आहे की तुझ्या पायाचं अमृत मला एकदा दे, त्याचं पान मला करव, ते मला प्यायला दे आणि ते पिल्यानंतर जी माझी जन्मोजन्मीची तृष्णा आहे ती निवणार आहे याची मला खात्री आहे आणि याशिवाय मला दुसरं काही नकोय, अशी मागणी दासोपंत आपल्या गुरुस्वरूप आदिगुरु मूर्तीच्या चरणाशी करतात. ते पुढे म्हणतात, आदिगुरु जय भूतेशा. प्रत्येक शब्द जेव्हा एखादा संत आपल्या रचनेमध्ये वापरतो तेव्हा त्याच्या मागे एक विशिष्ट पूर्वपीठिका असते. इथे दासोपंत गुरूंचा जय जयकार करतात. आदिगुरु जय भूतेशा. सर्व प्राणीमात्रा, भूतमात्रांच्या मध्ये सगळ्यांच्या वरती दया करणारा, सगळ्यांचं आश्रयस्थान असलेला भूतेशा, प्राणीमात्रांचा उद्धार करणारा तुझा जय जयकार असो. आदिगुरु
जय भूतेशा भुवनपते विश्रामा. त्रिभुवनाचा विश्राम असलेला तू, अशा प्रकारचं संबोधन या ठिकाणी दासोपंत वापरतात. त्रिभुवनपते हे विश्रामा, त्रिभुवनाचा विश्राम असलेला तू आदिगुरु, हे सद्गुरु, सर्व भूतांचा, सगळ्या प्राणी मात्रांचा, अशा प्रकारचा तू सद्गुरु असलेला तुझा जय जयकार असो. तुझ होनी आणिक न भजे दत्ता. आणि या ठिकाणी हे स्पष्ट होतं की दासोपंतांचे गुरु प्रत्यक्ष दत्त होते. तुझ्याशिवाय मी कोणाचंही पूजन भजन अर्चन काहीही करणार नाहीये. मला दुसरं कोणी नकोय. आणि याला निष्ठा असं म्हणतंय. तुकाराम महाराजांनी मोठं सुंदर सांगितलंय, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. ही निष्ठा इथे दासोपंत दाखवत आहे. किंवा दासोपंत स्वतः एका पदामध्ये म्हणतायत बघा, शिवी वाहिले सुमन नये घेता परतोन. एकदा महादेवाच्या पिंडीवरती हा जो देह आहे तो फूल करून वाहिला, पुष्प म्हणून वाहिला की तो पुन्हा परत घेता येत नाही. त्याचं निर्माल्यच होत आहे. तो तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा वाहू शकत नाही. तुमच्या हातातच ती गोष्ट राहत नाही. इतकी निष्ठा हवी. आणि अशा प्रकारची निष्ठा दाखवताना ते असं म्हणतात, तुझं होनी आनिक न भजे दत्ता. तुझ्याशिवाय मी कोणाचंही पूजन भजन अर्चन काहीही करणार नाहीये. ऐके पुरुषोत्तमा, एके पुरुषोत्तमा, तू पुरुषोत्तम आहेस, जो सर्वोत्तम आहे, जो सद्गुरु आहे, जो त्रिभुवनाचा विश्राम आहे, जो आदिगुरु आहे, प्राणी मात्रांचा ठाव देणारा आहे, असा भूतेश आदिगुरु विश्राम भुवन पत्यांचा आणि असा पुरुषोत्तम तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचंही चिंतन मनन निदिध्यासन पूजन अर्चन वंदन सेवन काहीही करणार नाही. एकमेवा द्वितीय श्री दत्तात्रेयाची दासोपंत करतात. पुढे दासोपंत वर्णन करतायत, आदि गुरु गगनाकारा. मोठं सुंदर वर्णन दासोपंतांनी केले. प्रत्येक शब्दाच्या मागे शब्दकोश जर घेऊन बघितलं तर कितीतरी अर्थांचे करे फुटलेले दिसतील. पण सर्वसाधारणपणे ढोबळ मानाने आपण जेव्हा बघूया तेव्हा गगनाकार असलेला आदिगुरु. आपण पंचीकरणामध्ये जर थोडंसं शिरलो तर घट मठ आकाश या कल्पना आपल्याला माहिती आहेत. घटापासून ते आकाशापर्यंत या सर्वांच्या मध्ये तेच तत्व आहे. आणि म्हणून दासोपंत म्हणतात की हे सद्गुरो, हे आदिगुरो, तू गगनाकार आहेस, आकाश आहेस. आणि या आकाशामधून पुढे त्यांनी विनंती केलीये, तू माझे संचर देही. जसा तू आकाशामध्ये आहेस तसाच त्याच पद्धतीनं माझ्या देहामध्ये तुझा वास आहे, तुझा संचर आहे. पण मला हा देह तुझ्याशिवाय नको आहे. अनेक प्राणी मात्रांच्या मध्ये तू आहेस, पण त्याची प्रचिती तू देतोस का? दुर्जनांच्या ठाई सुद्धा ब्रह्म आहे, सज्जनांच्या ठाई ब्रह्म आहे. मला जे ब्रह्म हवं आहे, मला जो तुझा संचार हवा आहे, तो कसा हवा आहे याचं वर्णन मोठं नेमकं दासोपंत पुढच्या ओळीमध्ये करतात. ते म्हणतात, या देहामध्ये तुझा संचार असावा जसा आकाशामध्ये आहे, घटामध्ये आहे, मठामध्ये आहे. घट मठ आकाशामध्ये जसा गगनाकार तू आहेस तसा माझ्या देहामध्ये सुद्धा तूच असावास नव्हे आहेसच. पण काय प्रत्यय हवाय? देह नोव्हे मग तूची सकळ अवघा होऊन राही. अशा प्रकारची विनंती दासोपंत इथे करत आहेत. मला माझ्या देहाचं भानच नकोय.
आता याचा सूचितार्थ काय आहे, संकेतार्थ काय आहे हे बघायला हवं. देह नव्हे, देह आला म्हणजे काय आलं? देह आला म्हणजे विकार आले, देह आला म्हणजे वासना आली, देह आला म्हणजे षड्विकार आले, देह आला म्हणजे अहंकार आला. देह आला म्हणजे देहाला जे जे हवं, देहाचा जो जो अहंकार, देहाच्या अस्तित्वासाठी जे जे आहे, त्या नातेसंबंधानं, त्या व्यवहार संबंधानं मला कुठलाच पाश नकोय. अशी सूक्ष्म अशा प्रकारची मांडणी आहे. तसं बघायला गेलं तर देह नव्हे मग तुझी सकळ अवघा होऊन राही असं म्हटलं तर तू माझ्या देहामध्ये ये आणि तूच संपूर्ण संचार असू दे तुझा, इतकं म्हटलं तर पुरेस आहे. पण याची सूक्ष्म मांडणी बघायला हवी. दासोपंत म्हणतात, जेव्हा देहामध्ये तुझा संचार असतो, जेव्हा तू माझ्या देहामध्ये आहेस असं मी तुला मागतो आहे, तेव्हा देहाच्या सगळ्या उपाधी गळून पडाव्यात ही तुझ्या चरणाशी माझी मागणी आहे. काय उपाधी आहे? सगळ्यात मुळाशी जायला सांगतात ते अहंकार. आणि हा अहंकार केव्हा जातोय तर याच्या अनेक वाटा, अनेक योग, अनेक मार्ग, अनेक भक्तीच्या वाटा, अनेक संप्रदाय, योग मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, अनेक मार्ग. इथे मात्र हे पदगायन आहे, त्यामुळे दासोपंतांनी मोठं उचित पुढचं वर्णन केलेलं आहे. दासोपंत असं सांगतायत की दिगंबराचे नाम जपता ते मज पीयूष पान, प्रेमानंदे कीर्तन करिता स्फुरल ब्रह्मज्ञान. ही प्रचिती आहे आणि नाम संकीर्तनाची ही प्रचिती आहे. आता हे सामान्य भक्तासाठी नाम संकीर्तन दासोपंतांनी सांगितले. सामान्य भक्ताला दुसरं शक्य आहे का काही करणं? तर हळूहळू आधी बालवाडीत जावं लागेल, मग पहिलीच्या वर्गात, मग दुसरीच्या, मग तिसरीच्या, हळूहळू तुम्हाला अगदी डिलीट पर्यंत जाता येईल. पण हे जात असताना पायऱ्या गाळता येणार नाहीत. त्या वर्गातून पुढे जावं लागेल, पास व्हावं लागेल आणि मग पुढे जाल. आणि दासोपंत सामान्य भक्तासाठी हे सांगतायत की हे संकीर्तन कलौतत हरिकीर्तना. शास्त्र सांगतं, भागवत सांगतं, नीतिशास्त्रकार याचं मोठं सुंदर वर्णन करतात. उपनिषदांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये पण वेगवेगळ्या रूपानं हे वर्णन आलेलं आहे. नाम घोषाचं स्वरूप काय असावं याचं मोठं गोड वर्णन दासोपंत करतात. हा मला देह नकोय, पण देह तर दिलेला आहे. पृथ्वीवरती संचार आहे, जीव आहे, चैतन्य आहे. आणि जेव्हा जीव आहे, चैतन्य आहे, या दोन्ही गोष्टी देहामध्ये आहेत, तर त्या जीवाशिवाची मला गाठ घातलेली मला बघायची. जर देहामध्ये जीवही आहे आणि शिवही आहे, जीव जड आणि शिव चैतन्य, जड आणि चैतन्याची गाठ बसायला हवी, तेवढी गाठ घालण्याचं काम दासोपंत विनवणी करतायत दत्ताला, गुरुस्वरूपाला, आदिगुरुला, की हे तुम्ही करायचंय. माझ्या देहामध्ये तुम्ही संचार करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि अवघा होऊन राही म्हणजे काय आहे तर जडाचा नाश करायचा आहे, अवघा चैतन्य करून टाकायचंय, जड नाहीस करायचंय आणि अवघ्या देहाचं चैतन्य करून टाका अशी विनंती दासोपंत करतात. ते पुढे म्हणतात, दिगंबराचे नाम जपता ते मज पीयूष पान. दिगंबर आपण ज्याला म्हणतो ना, एका दगडामध्ये दोन पक्षी, पण दासोपंतांनी एका दगडामध्ये अनेक पक्षी मारले. दिगंबर दत्तात्रेयाचं नाव दिगंबर हे विवस्त्र असलेल्या त्या देवतेचं नाव. त्याच्या अंगावरती वस्त्र नाही, ज्यांना वासना नाही असं म्हणूया आपण. केवळ तेच नाव का घेतलं त्यांनी तर त्याचं हे एक कारण आहे की अनेक वेगवेगळ्या अभिधानांच्या मध्ये, अनेक रूपांच्या मध्ये, अनेक अवतारांच्या मध्ये, कार्यकारण भावांच्या मध्ये वेगवेगळ्या कार्यकारणांचा संबंध, अन्वयांचा अन्वय येतोय. पण दिगंबर ह्या नावामध्ये मुक्त, वासना रहित अशा प्रकारचा हा अवतार आहे.
आणि म्हणून हे नाम नेमकं दासोपंतांनी आपल्या नाममुद्रेसाठी निवडलं. आणि तिसरी गोष्ट, दासोपंतांच्या वडिलांचं नाव हे दिगंबर. प्रत्यक्ष वडील हे जन्मदात्याच्या कृतज्ञतेसाठी, सद्गुरूच्या कृतज्ञतेसाठी आणि त्याचबरोबर वासनारहित मुक्त अशा दत्त देवतेचा जो नाममुद्रेसाठी त्यांनी नामाचा स्वीकार केला, हे मोठं चिंतनीय. दिगंबराचे नाम जपता ते मज पियुषपान. आदिगुरु भुवनपते विश्रामाला विनंती करतायत की हे आदिगुरु, दिगंबराचं नाम जपल्यानंतर, अखंड नामस्मरण केल्यानंतर प्रेमानंदे कीर्तन करिता स्फुरल ब्रह्मज्ञान. मी हे जेव्हा नामघोष करत होतो, तुझ्या नामाचं पियुष अमृत मी जेव्हा त्याचं प्राशन करत होतो, ते जपत होतो, ते प्राशन केलं आणि त्यानंतर प्रेमानंदे कीर्तन करताना आनंदामध्ये बुडून जाऊन, आनंदाच्या संपूर्ण कल्लोळामध्ये मी बुडलेला असताना, मी ते कीर्तन करत असताना आपोआप तू जर माझ्या देहात आलेला आहेस, तर त्या तुझ्या चैतन्याच्या अस्तित्वानी मला ब्रह्मज्ञान स्फुरलं आणि म्हणून तुझं अस्तित्व, म्हणून तुझा संचार माझ्या देहामध्ये व्हावा अशी मी तुला विनंती करतो. आता याची आणखी एक दुसरी बाजू. दर जयंतीच्या दिवशी, कुलाचाराच्या दिवशी संकीर्तन होत असे. दासोपंत कीर्तन करत असत आणि म्हणून कीर्तनाच्या सुरुवातीला, कीर्तनाच्या आरंभी, कीर्तन सुरू होण्यापूर्वी दासोपंत आदिगुरूला विनंती करतायत की माझ्या देहामध्ये तुम्ही संचार करा आणि प्रेमानंदाने कीर्तन करताना मला आपोआप ब्रह्मज्ञान स्फुरावं अशा प्रकारची तुम्ही योजना माझ्या देहामध्ये संचार करून करा. म्हणजे कीर्तन करण्यापूर्वीची ही विनंती दासोपंत या बैठकीच्या पदामध्ये आपल्या आदिगुरूला करतायत, दत्तात्रेयांना करतायत. आज हे पहिलं पद, मुद्दाम बैठकीचं हे दासोपंतांचं आदिगुरु स्वरूपाचं पद घेतलं, बैठकीचं पद ठाय लईतलं आणि या पदाच्या मध्ये कीर्तनारंभापूर्वी दासोपंतांनी आपल्या गुरुला, आपल्या दत्तात्रेय आदिदैवताला, आद्य दैवताला विनंती केली आहे की माझ्या देहामध्ये तुम्ही संचार करा. सर्व प्राणीमात्रांचे आश्रयदाते तुम्ही, तुमच्या चरणांचं तीर्थ जल प्राशन करून माझी तृष्णा वासना निववा आणि तुझ्याशिवाय मला कुठलंही दुसरं दैवत नाही, केवळ तुझं आणि तुझं स्वरूप माझ्या मनामध्ये, माझ्या तनामध्ये, माझ्या चिंतनामध्ये, नितिध्यासनामध्ये असू देत. आणि तुझं नाम गाताना त्या नाम जपामुळे जे अमृत प्राशन मला होतं आहे, त्या अमृत प्राशनानं, प्रेमानंदानं कीर्तन करताना आपोआप मला ब्रह्मज्ञान स्फुरेल याची खात्री त्यांनी स्वतःला दिलीये आणि त्यांच्या समोर बसलेल्या सगळ्या भक्तांना दिली. आज इथेच थांबते. उद्या एका वेगळ्या पदासह आपण भेटूया याच ठिकाणी. संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या फेसबुक पेजवरती चातुर्मासाच्या या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देता आहात. फार आनंद झाला. प्रत्यक्ष माझ्या सद्गुरूंनी इथे आज उपस्थिती दर्शवली, मला त्या आशीर्वाद दिले. मी आपली सर्वांची आभारी आहे. सद्गुरूंच्या चरणी पुन्हा साष्टांग प्रणिपात करते आणि थांबते. आनंदे दत्तात्रेय देवदेव सद्गुरु श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.